नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बाप्पासाठी क्रोशाची ही जास्वंदाच्या फुलांची अशी छान माळ करणार आहोत. बघा, हे असे सुंदर फुलं मी ह्या क्रोशाच्या चमकीच्या लोकरनी बनवले आहेत आणि ते असे एका माळेत ओले आहेत. चला तर मग आपण ही माळ करायला शिकूया. त्यासाठी सर्वप्रथम हा हिरवी लोकर देठ करण्यासाठी ही हिरवी लोकर, ही लाल लोकर, त्यानंतर हा टेप मिळतो, सगळी जनरल स्टोअरमध्ये मिळतो हा टेप. ही तार मिळते, तिला लावायचा आहे हा टेप. त्यानंतर ग्ल्यू लागेल एखादा. या सगळ्या वस्तू तयार ठेवायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाकळी बनवायला सुरुवात करू. ही पाकळी पूर्ण आपल्याला हाफ डबल क्रोशाने विणायची आहे. सर्वप्रथम स्लिप नॉट करून घेतली. आता आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत, 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या 2 सोडून तिसरीमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे घेणार आहोत आणि हा अजून एक हाफ डबल क्रोशे, असे 2 हाफ डबल क्रोशे आपण घेणार आहोत. त्या 2 वर परत अजून 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2. आता तिसऱ्या रोमध्ये परत ह्या 2 हाफ डबल क्रोशांवर 2 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आता चौथ्या रोमध्ये आपल्याला हे वाढवायचे आहेत, म्हणजे एका खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत. बघा, हे 3 साखळ्यांचा एक झाला आणि हा दुसरा, आणि हे 2 असे 2 हाफ डबल क्रोशावर आपण 4 करून घेतले आहेत हाफ डबल क्रोशे. आता आपल्याला ह्या 4वर परत 2-2 करायचे आहेत, म्हणजे 4चे 8 करायचे आहेत. हे 2 झाले. त्यानंतर परत पुढच्या साखळीवर 2, परत 2 आणि हा 3 साखळ्यांचा एक खांब केलेला होता, त्यावर 2 घ्यायचे आहेत. असे हे 8 खांब तयार झाले. आता या 8वर परत आपण एक एक खांब घेणार आहोत. 8 खांबांवर 8 खांब आपल्याला करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता जास्वंदाच्या पाकळीचा असा थोडा तिरपा आकार असतो, तर तो आकार करण्यासाठी आपण हे शेवटचे जे 2-2 आहेत त्या दोहोंचे आपण एक एक करणार आहोत. बघा, हा अर्धाच विणून घ्यायचा हाफ डबल क्रोशे, हा अर्धा घ्यायचा आणि मग पूर्ण. आता इथे आपण 2चे 1 करून घेतलं आहे. आता इथे परत एका खांबावर 1, परत एका खांबावर 1, एका खांबावर 1 आणि हे जे 2 आहेत शेवटचे, यांचा परत 2 मिळून 1 करायचा आहे. आता जास्वंदाची पानं अशी थोडी कातरल्यासारखी दिसतात, तर तसं दिसण्यासाठी आपण 3-3 साखळ्यांचे लूप तयार करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथे दोरा तोडला तरी चालेल. आपण इथून ते लूप तयार करायचे आहेत, किंवा मी स्लिप स्टिचनी इथपर्यंत येते आणि मग करते 3-3 साखळ्यांचे लूप. स्लिप स्टिच घेत इथपर्यंत आले आहे. आता मी हे बघा 3 साखळ्या घेणार आहे आणि त्याच्या पुढच्याच साखळीमध्ये स्लिप स्टिच घेणार आहे. तर परत 3 साखळ्या आणि स्लिप स्टिच, परत 3 साखळ्या आणि पुढच्या साखळीतच स्लिप स्टिच, परत 3 साखळ्या. या पद्धतीने बघा, असं कातरल्यासारखं दिसतं हे. आता बघा, हे असं अशी झिगझॅग त्याला डिझाईन येते.
हे आपण इथपर्यंत करून घेऊया. बघा, हे मी 3-3 साखळ्यांचे या पद्धतीने लूप तयार करून घेतले आणि छान आता खरोखर जास्वंदाच्या फुलाच्या पाकळीसारखा आकार आलेला आहे. या ठिकाणी स्लिप स्टिच घेऊन दोरा कट करून घ्यायचा आहे. बघा, छान अशी पाकळी दिसते की नाही बरोबर जास्वंदाच्या फुलांच्या पाकळीसारखी. आणि हा दोरा इकडे हाईड करून घेऊया आपण. तर अशा मी 5 पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत. बघा, 1 2 3 4 आणि ह्या 5. आता ह्या ज्या 5 पाकळ्या आहेत ह्या आपल्याला अशा प्रकारे, बघा, अशा पद्धतीने एकावर एक ठेवून हे जे खाली आपण देठासारखं केलेलं होतं त्या पाकळ्यांना ते असं जोडून घ्यायचं आहे. हे तुम्ही सुईदोऱ्याने शिवू शकता किंवा नुसतं लोकरने हे खालचे जे आपण देठ केलेले होते ते, बघा, या पद्धतीने हे आपण दोऱ्याने बांधून घेऊ शकतो किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही सुईदोऱ्यानेही शिवून घेऊ शकतात. हे पाहे जे आहे हे मागचे हे आपण एकत्र बांधून घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने एकत्र बांधून तुम्ही सुईदोऱ्यानेही तुम्हाला सोपं वाटत असल्यास तुम्ही तसंही करू शकता. आणि या पाकळ्यानंतर व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. आणि सुईदोऱ्याच्या साहाय्याने मी ह्या आतूनही अशा शिवून घेते. बघा, या अशा पाकळ्या बांधून घ्यायच्या आहे एकत्र. अशा छान पाकळ्या तयार होतात. आणि हे पाठीमागनं बांधून घेऊन दोरा तोडून घ्यायचा आहे. आता या ज्या पाकळ्या आहेत या मी, बघा, हा सुई दोरा आहे, ही लोकरची सुई आहे आणि त्यात मी हीच लोकर ओवलेली आहे आणि तिच्या साहाय्याने या पाकळ्या आपल्याला हव्या तशा आपण जोडून घ्यायच्या आहेत आतून, म्हणजे मग त्या छान एकत्र बांधलेल्या दिसतात. बघा, या पद्धतीने मी आतून त्या शिवून घेणार आहे. आपल्याला हव्या तशा ठेवून आपण त्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत. कोणी कोणी ना ग्लूच्या साहाय्याने चिटकवून पण घेतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही ते करू शकता. जसं पाकळ्यांवर या ठिकाणी ग्लू लावून अशा चिटकवून पण घेतात. आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं आपण करू शकतो. बघा, मी ह्या छान अशा एकत्र बांधून घेतल्या आहेत. आता आपल्याला मधला तो देठ परागकरांचा आणि पाठीमागे हिरवा देठ आपल्याला करून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा हिरवा देठ कसा करायचा ते मी आता दाखवते. बघा, छान फुलाला आता आकार आला आहे. आपण हा दोरा तोडून घेऊया. बघा, मी फूल बांधून घेतलं आहे. छान अशा एकावर एक पाकळ्या बांधून घेतल्या आहेत. आणि इकडे पाठीमागे हे आता इथे आपल्याला हिरव्या कलरचा देठ करायचा आहे. त्यासाठी मी हिरवी लोकर घेणार आहे. बघा, मी ही हिरवी लोकर घेतली आहे आणि त्यासाठी आपण मॅजिक लूप तयार करून घ्यायचा आहे. बघा, मी मॅजिक लूप तयार करून घेतला आणि त्यात आपण 6 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. 1 2 3 4 5 6 हे पूर्ण फूल जवळजवळ हाफ डबल क्रोशानेच आपण करून घेतलं आहे. आता पहिल्या खांबाला आपण हे जॉईन करून घेऊया. आता हा दोरा आत जाईल या पद्धतीने आपल्याला असं विणकाम करायचं आहे. आता प्रत्येक 6वर एक एक खांब घ्यायचा आहे
हाफ डबल क्रोशेच घ्यायचा आहे. 1 2 3. बघा याला असा टोपीसारखा आकार यायला, वाटीसारखा आकार यायला लागतो. प्रत्येक एका खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे आणि पहिल्या खांबाला जोडून घ्यायचं आहे. अजून एक रो आपण करू. एक एक खांबावर एक एक खांबच करायचा आहे, म्हणजे त्याला देठाचा आकार येतो. तो आतला दोरा जो असतो तो विणकामात हाईड करून टाकायचा आहे. या ठिकाणी कुठून सुरुवात केली हे जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही खुणेसाठी पिन वगैरे लावू शकता. बघा आता हा एवढा देठ झालेला आहे. आता आपल्याला ते देठाचे जे छोटे छोटे असतात पानं ते करायचे आहेत. त्यासाठी मी 4 साखळ्या घेणार आहे आणि पहिल्या साखळीवरती सिंगल क्रोशे, दुसऱ्या साखळीवरती हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीवरती डबल क्रोशे. या पद्धतीने हे छोटंसं पान तयार होतं. ते आपण इथे पुढच्या साखळीत जॉईन करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर त्या पुढच्या साखळीत आपण परत बघा या पुढच्या साखळीत आपण परत एकदा 4 साखळ्या घ्यायच्या. सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे. या साखळीत जोडून घ्यायचं आहे आणि पुढच्या साखळीत परत आपण याच पद्धतीने करणार आहोत. बघा मी या अशा 2 देठाचे पानं तयार झाले. आता मी हे पूर्ण सर्कलवर असे पानं तयार करून घेते. बघा आता हा देठ तयार झाला. ह्याला हे छान असे पानं तयार झाले आहेत. आता आपण हा देठ, हा दोरा कापून घेऊया. बघा असा छान देठाचा आकार आला आहे आणि हा देठ आपण आता या पाठीमागच्या भागाला जोडणार आहोत. हा एकतर तुम्ही हिरव्या दोऱ्याने शिवून घेऊ शकता किंवा ग्लूच्या साहाय्याने चिटकवून घेऊ शकतात. इथे ग्लू लावून ग्लूच्या साहाय्याने तुम्ही या पद्धतीने चिटकवून घेऊ शकता. बघा आता हा जो किंवा दोऱ्याने शिवलेलं जास्ती चांगलं. हिरव्या दोऱ्याने शिवायचं म्हणजे शिवलेलं दिसत पण नाही. बघा या पद्धतीने हे चिटकवून घ्यायचं आहे. बघा छान असा देठ तयार झाला. आता मधले परागकण आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी मी ही एक तार घेतली आहे आणि हा जो तार कुठेही मिळते जनरल स्टोअरमध्ये, ह्याच्यापेक्षा थोडी जाड असेल तर व्हेरी गुड. आणि हा जो टेप आहे हा याला मी चिटकवलेला आहे ग्लूच्या साहाय्याने. आता त्याचे जे परागकण आहेत ते कसे करायचे ते दाखवते. आता बघा परागकण बनवायसाठी मी हा पिवळा आणि ही लाल लोकर घेतली आहे. तर साधारणपणे आपण ही जी लाल लोकर आहे तिचे मी कात्रीच्या साहाय्याने असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. बघा असे. मी नैवेद्याचं जे पान बनवते त्यालासुद्धा मी भाजी किंवा भाजीच्या वाटीत, श्रीखंडाच्या वाटीत असेच वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे भाजीच्या वाटीत हिरव्या कलरचे, श्रीखंडाच्या वाटीत पिवळ्या कलरचे असे तुकडे करून घेते आणि ते नंतर मग ग्लूच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचे. बघा हे आता पिवळ्या लोकरचंही मी
तसंच करून घेणार आहे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे छान एकदा चिटकवल्यानंतर नाही निघत अजिबात, छान चिटकून राहतात. फूल तुम्ही नक्की करून बघा आणि जमलं की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला जर काही अजून शिकायचं असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. मला येत असेल तर मी तुम्हाला नक्की शिकवायचा प्रयत्न करीन. बघा आता मी हे असे लाल आणि पिवळे करून घेतले आहेत आणि इथे ग्लू लावून घ्यायचा आहे. इथपर्यंत ग्लू लावून घेतला आहे मी. सुरुवातीला आपण पिवळे कण चिटकवू. परागकण दिसतात मध्ये छान असे आणि छान पक्के चिटकलेले राहतात, अजिबात निघत नाहीत. आणि पाठीमागे लाल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, मोदक वगैरे, करंजी वगैरे सगळं करायला शिकवलेलं आहे. तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बघा हे छान, हे पक्क चिटकतं, ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ग्लू चांगला पाहिजे फक्त. बघा छान अशी परागकणांची तार ही तयार झाली आहे, काडी. आणि ती आता ह्याच्यामध्ये खोचून द्यायची आहे आपल्याला. तार आहे ती आपली व्यवस्थित आतमध्ये जाते. बघा बघा किती सुंदर फूल तयार झालं आहे. याला पाठीमागे ही काडीही मिळते जनरल स्टोअरमध्ये. ही अशी काडी पण फुलाला तुम्ही लावू शकता. बघा अशी. बघा हे नुसतं फूल तुम्ही गणपतीला वाहू शकता किंवा या फुलांची आपण माळ तयार करू शकतो. बघा मी हे असे 5 फुलं तयार करून घेतले आहेत, देठ वगैरे व्यवस्थित. आणि हे फुलं मी लोकरमध्येच जोडून असे छान असे फुलं तयार केले आहे, माळ तयार केली आहे. बघा ही माळ तुम्हाला तुमच्या गणपतीला तुम्ही घरच्या घरी करू शकतात. आणि ही चमकीची लोकर आहे, ती लाईटमध्ये खूप छान चमकते. तुम्ही ही माळ नक्की करून बघा. आवडली का माळ तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि यावर्षी नक्की तुम्ही गणपतीसाठी घरच्या घरी माळ तयार करा. आणि माळ नाही, नुसतं फुलंही गणपतीला वाहिलं तरी खूप सुंदर दिसतं. हे फूल लाईटमध्ये खूप छान चमकतं. तर व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच छान छान गोष्टी घेऊन मी प्रत्येक व्हिडिओ घेऊन येणार आहे. धन्यवाद.